तर आपण जी काय क्रीडा घडामोडी पाहतोय तर क्रीडा घडामोडीचा पार्ट 1 आपण यापूर्वी पाहिलेला आहे. ओके, एका पार्टमध्ये शक्य नाही म्हणून आपण हे पार्ट 2 या ठिकाणी बघतोय. ओके, तर बघा हा पार्ट 2 आपण स्टार्ट करतोय. ओके, तर बघा आता जागतिक युवा वेटलिफ्टिंग स्पर्धा जी आहे, प्रतिस्मिता भोई म्हणजे ओडिशातील 15 वर्षीय प्रतिस्मिताने जागतिक युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 40 किलो गटाच्या स्पर्धेत 3 सुवर्णपदकं जिंकलेली आहेत. विचारू शकतात. ओके, भारतीय वेटलिफ्टरने युवा गटात जागतिक विक्रम करण्याची पहिलीच वेळ आहे. पहिली म्हणलं की जनरली प्रश्न विचारतात, हे लक्षात घ्या. आणि कॉन्फिडन्स ठेवा मित्रांनो, म्हणण्यापेक्षा मित्रांनो म्हणतो, सॉरी. तर बघा काय की कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे, जेणेकरून ही परीक्षा कशी आहे, कॉन्फिडन्सची आहे, निश्चित यश मिळेल. ओके, आणि मला वेळेअभावी हे मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग जनरली लेक्चर घेतोय की जेणेकरून कुठल्याही माध्यमातून का होईना कंप्लीट करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी. म्हणून आपण हे गट ब आणि गट क च्या विद्यार्थ्यांसाठी जी काय 2 फेब्रुवारी आणि मे 2025 मध्ये जी परीक्षा आहे याच्यासाठी आपण हे घेतोय. बेदब्रत भराली, आसामच्या 17 वर्षीय बेदब्रत भरालीने युवा जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत मे 2024 मध्ये 73 किलो पुरुष गटात सुवर्णपदक पटकावलेलं आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भराली हा पहिला पुरुष लिफ्टर आहे किंवा ठरला आहे. प्रतिस्मिता आणि बेदब्रत सर्वोत्तम वेटलिफ्टर. प्रतिस्मिता भोई आणि बेदब्रत भराली यांची जागतिक युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. जागतिक स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर, मग प्रतिस्मिता किंवा बेदब्रत कुठल्या स्पोर्टमध्ये आहेत असे विचारू शकतात, ते वेटलिफ्टर आहेत, हे लक्षात ठेवा. मॅक्स वर्स्टाफेन 2023चा फॉर्म्युला 1 चॅम्पियन. नेदरलँडचा ड्रायव्हर मॅक्स वर्स्टापेन हा 2023 सालचा फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आहे. त्याने 21, 22 आणि 23 अशी तिसऱ्यांदा फॉर्म्युला 1 चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. महत्त्वाचं आहे, 23च्या मोसमात त्याने 22 शर्यतीपैकी 19 शर्यतीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. F1च्या एका मोसमात सर्वाधिक विजेतेपद 19 मिळवण्याचा विक्रम मॅक्स वर्स्टापेन यांनी या मोसमात केला आहे. त्यानंतर बघा लॅडो नॅरिस मियामी ग्रँड मिक्सचा विजेता. मे 2024च्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या मियामी प्रिक्स स्पर्धेत मॅक्लारेनच्या 24 वर्षीय ब्रिटिश फॉर्म्युला 1 ड्रायव्हर लॅन्डो नॅरियन आपले पहिले F1 विजेतेपद जिंकलेलं आहे. 2024च्या हंगामात आतापर्यंत झालेल्या ग्रँड प्रिक्स स्पर्धा आणि विजेता बहरीनचं मॅक्स आहे. सौदी अरेबिया मॅक्स वर्स्टापेन, ऑस्ट्रेलियन कार्लोस आणि जापनीज मॅक्स वर्स्टापेन, त्यानंतर चायनीज मॅक्स वर्स्टापेन आणि मियामी लॅन्डो नॉरिसन. ओके, 16वी वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिप टेक्सास अमेरिका या ठिकाणी पार पडली. भारताचे पदक रोशिबिना देवी रौप्य आणि कुशल कुमार कांस्य. काही नाही, ठीक आहे. अवनीश भानवाला ISSF विश्वचषक फायनलमध्ये 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज ठरला. अनिश भानवाला. ओके, नोव्हेंबर 2023 मध्ये दोहा येथे पार पडल्या ISSF विश्वचषक फायनल 2023 स्पर्धेत 21 वर्षीय भारतीय नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषाच्या 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात कांस्यपदक पटकावलेलं आहे. ISSF विश्वचषक फायनलच्या इतिहासात 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात भारताचं हे पहिलंच पदक ठरलेलं आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी पार पडलेलं आहे. नीरज चोप्रा बघा महत्वाचं आहे, नीरज चोप्राजी यांचं ऑलिम्पिकमध्ये हे योगदान खूप मोठं आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 88.17 मीटर कामगिरीसह भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलेलं आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 19 ते 27 ऑगस्ट 2023 दरम्यान पार पडली. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिला आशियाई आणि पहिला भारतीय ॲथलेटिक ठरला आहे. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत 2 पदकं जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरलेला आहे. 2022 रौप्य पदक मिळवलं होतं. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जुलै 2023 मध्ये बँकॉक या ठिकाणी पार पडली. 25वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप होती. मागील आवृत्ती 24वी जी आहे हॉंगझोऊ चीन या ठिकाणी पार पडली होती. कोविडमुळे ती रद्द केली गेली. 27 पदकासह भारत पदतालिकेत 3ऱ्या स्थानी राहिला, तर जपान एकूण 37 पदकासह पहिल्या स्थानी राहिलेला आहे. भारताने
महिलांच्या गोळाफेक व 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकलं. महाराष्ट्राची अभा खटुआ महिला गोळाफेकीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. ही पहिली एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही एवढं महत्त्वाचं नाही. जागतिक विद्यापीठ स्पर्धा 2023 उन्हाळी बघा, उन्हाळी 31वी चेंगडू चीन या ठिकाणी पार पडली. जुलै ते ऑगस्ट 2023 दरम्यान आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा महासंघ आयोजक केले. भारताने 11 सुवर्ण पदकासह 7वा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. 7वा क्रमांक पटकावला. 2021 मध्ये नियोजित असलेली ही स्पर्धा कोविड-19मुळे दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. दर 2 वर्षांनी ही स्पर्धा घेतली जाते. कुठं पार पडलेली आहे? चेंगडू चीन या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा महासंघ हे आयोजन करते. जागतिक विद्यापीठ स्पर्धा 2023 उन्हाळी भारतानं 11 सुवर्ण पदकासह 7वा क्रमांक पटकावलेला आहे. लक्षात ठेवा. 2023ची हिवाळी जागतिक विद्यापीठ स्पर्धा जानेवारी 2023 मध्ये अमेरिकेतील लेक प्लासिड या गावात झाली. 2023ची पूर्वनियोजित स्पर्धा रशियाच्या एकोतेरिबर्ग या शहरात होणार होती. मात्र रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामुळे रशियाकडून यजमानपद काढून घेण्यात आलेलं आहे. 32वी स्पर्धा जुलै 2025 मध्ये जर्मनीमध्ये होणार आहे. तसंच हिवाळी स्पर्धा जानेवारी 2025 मध्ये टोरिनो इटली येथे होणार आहे. ठीक आहे. विशेष ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी स्पर्धा बर्लिन या ठिकाणी कालावधी 17 ते 25 जून 2023 दरम्यान 16वी विशेष ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी स्पर्धा आहे. पहिल्यांदाच जर्मनीमध्ये पार पडली आणि पुढील स्पर्धा कॅल्गरी कॅनडा या ठिकाणी होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणारी संस्था स्पेशल ऑलिम्पिक भारत. अभिनेता आयुष्मान खुराना भारत दलाचा सदस्य दूत होता. स्पेशल ऑलिम्पिक भारतने या ऑलिम्पिकचा संदेश संपूर्ण देशात पसरवण्यासाठी द फ्लेम ऑफ होम या चार्ट रॅलीचे आयोजन केलं होतं. जगातील सर्वात मोठी समावेशक क्रीडा स्पर्धा असून बौद्धिक अक्षमता असलेलं हजारो खेळाडू सहभागी झाले होते. दर 2 वर्षांनी ही स्पर्धा होते. या म्हणजे कोण घेतात तरी या स्पर्धेमध्ये भाग. जगातील सर्वात मोठी समावेशक क्रीडा स्पर्धा असून बौद्धिक अक्षमता इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी जे आहेत असे हजारो खेळाडू इथे भाग घेतात. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अधिकृतपणे मान्यता पण दिली आहे. युनिस केनेडी श्रीवर यांना या स्पर्धेचे संस्थापक मानले जाते. पुरुष हॉकी विश्वचषक 2023 बघा, 15वी पुरुष हॉकी विश्वचषक 2023 आहे. जर्मनी विजेता संघ कोणता विचारू शकतात. ओके. आणि उपविजेता संघ बेल्जियम आहे. जानेवारी 2023 रोजी झाली. भुवनेश्वर आणि रूरकेला या ठिकाणी ही कार्य पार पडलेले आहे. आयोजक आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ. हॉकीचे गीत जय हो हिंदुस्तान की, ऑली द वॉरियर ऑलिव्ह रिडले कासव शुभंकर. भारताने 9व्या स्थानावर स्पर्धा संपवली. भारतात यापूर्वी 82, 10, 18 मध्ये 1982, 2010, 2018 मध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. 2023च्या हॉकी विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आशियाई हॉकी महासंघाने हॉकी इंडियाला सर्वोत्कृष्ट आयोजक पुरस्कार प्रदान केला. लक्षात ठेवा. आणि पुरुष हॉकी विश्वचषक कुठं पार पडले लक्षात ठेवाल. भुवनेश्वर रूरकेला म्हणजे भारतात पार पडलेली आहे. याच्या अगोदर 82, 2010 आणि 2018 वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता भारतामध्ये. जिंकलं कोण रे? विजेता संघ जर्मनी, उपविजेता संघ बेल्जियम आहे. नेक्स्ट, आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी विजेता संघ भारत, उपविजेता मलेशिया. अंतिम सामना चेन्नई. महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी विजेता भारत. दोन्ही जिंकले बघा. आशियाई चॅम्पियन ट्रॉफी जी आहे आणि महिला आशियाई चॅम्पियन ट्रॉफी देखील भारताने जिंकलेला आहे. उपविजेता तिकडे मलेशिया, इकडे जपान आहे. ठिकाण चेन्नईला आणि इतर रांचीला. आर वैशाली भारताची 84वी ग्रँड मास्टर. 1 डिसेंबर 2023 रोजी चेन्नईची रमेश बाबू वैशाली भारताची 84वी ग्रँड मास्टर ठरली आहे. आर प्रज्ञानंद आणि आर वैशाली हे बुद्धिबळाच्या इतिहासात ग्रँडमास्टर किताब मिळवणारे पहिले बहीण भाऊ ठरले होते. 82वा व्ही प्रणित तेलंगणा, 83वा आदित्य सामंत महाराष्ट्र, 84वी आर वैशाली तामिळनाडू. ग्रँडमास्टर किताब. ग्रँडमास्टर ही बुद्धिबळपटूला मिळणारा सर्वोच्च नामांकन आहे. डी गुगेश, तुम्हाला मेन्सला विचारतील डी गुगेशवर. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ हा किताब देते. सुरुवात 1950. भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद. भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी. भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर गुगेश लक्षात ठेवा. 12 वर्ष 7 महिने. बास्केटबॉल विश्वचषक 2024 19व जे कार्य बास्केटबॉल विश्वचषक 2024 जो आहे, विजेता संघ जर्मनी आहे पहिल्यांदाच आणि उपविजेता सर्बिया आहे. यजमान देश फिलिपाईन्स, जपान, इंडोनेशिया होता. इतिहासात प्रथमच एकापेक्षा जास्त देशात ही कार्य बास्केटबॉल विश्वचषक पार पडलेली होती. महिला फुटबॉल वर्ल्ड कप 2023 आवृत्ती 9वी आहे. जुलै ऑगस्ट 2023 मध्ये पार पडली. विजेता संघ स्पेन आहे, उपविजेता इंग्लंड आहे. लक्षात ठेवा. महिला फुटबॉल वर्ल्ड कप कुठं पार पडली विचारू शकतात.
अरे कुठं पार पडलेली आहे लक्षात ठेवा. आयोजक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आणि उपविजेता संघ इंग्लंड, पण विजेताच विचारतात जनरली स्पेन. एकापेक्षा जास्त देशात पार पडला पहिला वर्ल्ड कप आहे हा. पण जागतिक तिरंदाजी स्पर्धा बर्लिन जर्मनी या ठिकाणी पार पडली आणि पदतालिकेमध्ये भारत अव्वल आहे. सुवर्ण 3 मिळाले, रौप्य एकही नाही, पण कांस्य 1 आणि एकूण 4 मिळाले. ओके. दुसरा दक्षिण कोरिया वगैरे. हां, आतिथी स्वामी करे महिला वैयक्तिकमध्ये कंपाऊंड ठीक आहे. ओजस देवतळे महिला संघ कंपाऊंड ठीक आहे. स्क्वॅश वर्ल्ड कप चेन्नई या ठिकाणी पार पडलं. विजेता संघ इजिप्त आहे, उपविजेता संघ मलेशिया आहे. बाकी काही लक्षात नका ठेवू. चला, बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 पुरुष याच्यामध्ये ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी पार पडलं. उत्कृष्ट संघ पुरस्कार उझबेकिस्तानला मिळाला. भारताने पहिल्यांदा स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत 3 पदकं जिंकली आहेत आणि पदतालिकेत भारताने 34 स्थान पटकावले. बघा, उझबेकिस्तान पहिला आहे. ओके. दीपक कुमार भेरिया कांस्य मिळालं त्यांना. मोहम्मद हुसामुद्दीन कांस्य मिळालं आणि निशांत देव कांस्य मिळालं आहे. सैफ यू अंडर 19 यू म्हणजे अंडर 19 चॅम्पियनशिप 2023 कुठेतरी कालावधी सप्टेंबर 2023. विजेता भारत आहे, विजेता पाकिस्तान आहे, यजमान नेपाळ. एवढे काही महत्वाचे नाहीत बघा जे आता बघतो, त्यामुळे तर स्पीड घेतोय मी. ओके. जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप नवी दिल्ली या ठिकाणी पडली. कुठं पार पडली विचारू शकतात बरं का. हे भारतात जे काय आंतरराष्ट्रीय सामने जर भारतात पार पडले असतील तर त्या ठिकाणी लक्षात द्यायचं. भारताने एकूण 4 सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत. भारतीय सुवर्ण पदक विजेते बघा, निकत झरीन, स्वीटी बूर, लोहालिना बोर्गोहेन आणि तीनू घनघास. भारत पहिला आहे, चीन, रशिया वगैरे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण ऑगस्ट 2023 मध्ये वितरण करण्यात आलं. 19-20 मध्ये श्रीकांत शरदचंद्र वाड यांना मिळाला शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार. 20-21 दिलीप बळवंत वेंगसकर यांना मिळाला आणि 21-22 मध्ये आदिती जहांगीर सुमारीवाला मिळाला. जिजामाता पुरस्कार श्रीमती दर्शना वासुदेवराव पंडित नागपूर यांना मिळाला आहे. ओके. जेम्स अँडरसन इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज. आता मला वाटते 24चा आपले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जे आहे आपल्या बॅचचे विद्यार्थी, मला वाटते फाउंडेशन बॅचचा विद्यार्थी जे आहेत त्यांना शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. रेनॉल्ड जोसेफ यांना मिळालेला आहे. रेनॉल्ड जोसेफ यांना मिळाला आहे बॉक्सिंगमध्ये. ओके. चला, तर जेम्स अँडरसन इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काय केलेली निवृत्ती जाहीर केली आहे. वेगवान गोलंदाज आहे तो. लॉर्ड्सवर पार पडला वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना होता. त्यांनी कसोटी इतिहासात कोणत्याही वेगवान गोलंदाजापेक्षा सर्वाधिक विकेट्स म्हणजे 700 विकेट्स घेण्याचा विक्रम केलाय जेम्स अँडरसन. खूप नाव गाजलेलं आहे त्यांचं. ला लिगा स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल मॅद्रिदने कॅडिझचा 3-0 असा पराभव करून ला लिगा 2023-24 हंगामाचे विजेतेपद पटकावले. ठीक आहे. संतोष ट्रॉफी काय संबंधित आहे विचारतात बरं का. संतोष ट्रॉफी काय संबंधित आहे, फुटबॉल स्पर्धा आहे. डिसेंबर 22 ते मार्च 2023 मध्ये पार पडली. विजेता संघ कर्नाटक आहे, उपविजेता संघ मेघालय आहे. संतोष ट्रॉफी काय विचारतील 22-23. ओके. कोका कोलाची हॉकी इंडियासोबत भागीदारी. कोका कोलाची कोणासोबत भागीदारी याचं हेडलाईन्स लक्षात ठेवा. आणि सना मीर आयसीसीने एप्रिल 2024 मध्ये T20 विश्वचषक पात्रता दूत म्हणून T20 विश्वचषक पात्रता दूत म्हणून कोणाची निवड केली विचारू शकता. 226 आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सनी मीरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर प्ले ट्रू मोहीम नॅशनल अँटी डम्पिंग एजन्सी इंडियाने 15 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत हॅश म्हणा आणि प्ले ट्रू मोहीम राबवलेली आहे. स्वच्छ खेळ आणि डम्पिंग विरोधी म्हणजे डम्पिंग म्हणा पद्धतीबद्दल जागरूकता वाढवणे ह्या मोहिमेचा उद्देश होता. वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 गुवाहाटी येथे करणार असल्याची घोषणा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन एप्रिल 2024 मध्ये केलेली आहे. म्हणजे 2025 मध्ये होणार आहे. यापूर्वी 2008 मध्ये पुण्यात ही स्पर्धा झाली होती. वैशाली रमेश बाबू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने भारताची युवा बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिला ग्रँडस्लॅमचा किताब बहाल केला आहे. कोनेरू हम्पी आणि हारिका द्रोणावली यांच्यानंतर वैशाली ही तिसरी भारतीय महिला ग्रँडस्लॅम ठरलेली आहे. ओके. डी गुगेश बघा, डी गुगेश हा कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चा विजेता. एप्रिल 2024 मध्ये ठिकाण टोरंटो कॅनडा. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत म्हणजे हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जी आहे विश्वचषक आहे ते देखील यांनी जिंकलेले आहे आता डी गुगेशनं. ओके. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा डी गुगेश सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. त्याने रशियन बुद्धिबळपटू गॅरी
कास्पारोव्हाचा 40 वर्ष जुना विक्रम मोडलेला आहे आणि विश्वनाथ आनंद यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा गुगेश हा दुसरा भारतीय ठरलेला आहे. मध्य प्रदेशला पहिल्या बीच गेम्स 2024चे विजेतेपद. जानेवारी 2024 मध्ये दीव येथे घोगला बीचवर पार पडलेल्या पहिल्याच बीच गेम्स 2024 मध्ये मध्य प्रदेशनं कोणत्या राज्यानं विचारतील मध्य प्रदेशनं करे चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. महाराष्ट्राने 3 सुवर्णासह 14 पदकं जिंकलीत. या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या घोगला बीचला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन प्राप्त आहे. सध्या देशातील 12 समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट कार्य प्राप्त आहे. द बेस्ट फिफा फुटबॉल पुरस्कार 2023 हे महत्वाचं आहे बघा थोडंसं. ओके, बाकी आता काय थोडं स्पीड त्यामुळेच मी घेतलं होतं बाकीचे. जानेवारी 2024 मध्ये लंडन येथे द बेस्ट फिफा फुटबॉल पुरस्कार 16/2023 पार पडलेला आहे. द बेस्ट फिफा मेन्स प्लेयर पुरस्कार कोणा लिओनेल मेसी इंटर मियामी क्लब अर्जेंटिना आणि द बेस्ट फिफा वुमेन्स प्लेयर एताना बोनमाटी बार्सिलोना क्लब स्पेन. द फिफा फेअर प्ले पुरस्कार ब्राझील पुरुष फुटबॉल संघाला मिळाला आहे. फिफाद्वारे 2016 सालापासून हे पुरस्कार देण्यात येतात. म्हणजे लक्षात ठेवा मेन्स प्लेयर कोण आहे रे, लिओनेल मेसी, वुमेन्स आणि एताना बोनमाटी हे आहेत. विराट कोहलीचा विक्रम. विराटने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यात सचिन तेंडुलकरचा एकारे 49 वनडे शतकाचा विक्रम मोडीत काढला. 50वे वनडे शतक केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये शतकाचं अर्धशतक साजरे करणारे विराट हे पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. सचिन तेंडुलकरचे मात्र 49 आहेत आणि विराट कोहलीचे 50 आहेत. ओके, क्रिकेट संघाचा विक्रम. ऑक्टोबर 2023 मध्ये दिल्लीतील अरुण स्टेडियममध्ये वनडे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडचा 309 धावांनी पराभव केला. वर्ल्ड कपमध्ये धावांनी मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. वनडे वर्ल्ड कपमध्ये 300हून अधिक धावाचा विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरलेला आहे. नीरज चोप्रा लॉरियस राजदूत. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची ऑक्टोबर 2023 मध्ये लॉरियस राजदूत म्हणून नेमणूक झालेली आहे. नीरज लॉरियस अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालेला दुसरा भारतीय ठरला. 2017 मध्ये क्रिकेटपटू युवराज सिंगची लॉरियस अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झाली होती. खेल महोत्सव 2024 नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम व जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये खेल महोत्सव आयोजन केलेला आहे. ही या उत्सवाची पहिली आवृत्ती असून त्यामध्ये क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस या 4 खेळांमध्ये या स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. जर्सी क्रमांक 16 निवृत्त झालेला आहे. हॉकी इंडियाने गोलकीपर PR श्रीजेशच्या सन्मानार्थ राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष संघातून जर्सी क्रमांक 16 निवृत्त केली. हॉकी इंडियाने एका निवेदनात श्रीजेशला आधुनिक भारतीय हॉकीचे देव विचारू शकतात. कोण आहे विचारू शकतात. आधुनिक भारतीय हॉकीचा देव म्हणून कोणाला ओळखला ते कोणाला रे, श्रीजेशना. PR श्रीजेशना 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. डॅनियल मॅकगेहे आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू ठरली. विचारू शकतात. असं काही असेल तर मात्र 100% विचारणार. डॅनियल मॅकगेहे 29 वर्षीय डॅनियल मॅकगेहे ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला खेळाडू ठरलेली आहे. मूळची ऑस्ट्रेलियाची असणारी मॅकगेहे ही 2020 कॅनडाला स्थलांतरण झाली. T20 महिला विश्वचषक 2024 साठी महिला T20 अमेरिका पात्रता स्पर्धेसाठी कॅनडाच्या संघात तिचा समावेश करण्यात आलेला आहे. जिया रायचा विक्रम. इंग्लिश चॅनल पोहून पार करणारी जिया राय जगातील सर्वात तरुण आणि वेगवान महिला पॅरा जलतरणपटू ठरलेली आहे. महत्वाचं आहे बघा, हे विचारू शकतात. 16 वर्षीय जियाने 17 तास 25 मिनिटात किती बघा रे बाबा, आपला 5 मिनिटं पाण्यामध्ये राहता येणार नाही बरोबर ना. 17 तास 25 मिनिटात 34 किलोमीटर रुंद इंग्लिश चॅनल पोहून पार करण्याची उल्लेखनीय कामगिरी तिने केलेली आहे. जिया ही ॲटिझम स्पेक्ट्रम आजार असलेली आणि इंग्लिश चॅनल पार करणारी पहिली मुलगी आहे. तिला 2022 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. 16 वर्षाचे आहेत बघा. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय चॅम्पियन संघाने इंग्लंडमधील बर्किंगहॅम येथे झालेल्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लेजेंड्सचा पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं. ठीक आहे, हे वेगळं आहे. ओके. अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम. पॅरिस डायमंड लीग मालिकेत 300 मीटर अंतराच्या शर्यतीत 8 मिनिटे 9 सेकंद ही वेळ दिली. ही शर्यत 8 मिनिटे 10 सेकंदापेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा तो पहिला भारतीय आहे. कोण? अविनाश साबळे. लेट्स मूव्ह इंडिया अभियान. पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या
ऑलिम्पियन्स स्पर्धकांच्या आत्मविश्वास वाढवणे आणि प्रत्येकाला शारीरिक हालचालीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे ह्या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. दीपा कर्माकरला आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या आशियाई महिला ठीक आहे, काही एवढं महत्वाचं नाही. बघा, सरबजोत सिंग, भारतीय नेमबाज सरबजोत सिंगने ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषाच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. हे स्पर्धेत त्याने भारताचे पहिले पदक मिळवले आहे. रोहित शर्मा, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार करणारा पहिला खेळाडू ठरला. बघा रे, असे 600 षटकार कोणी केले नाही, तरी केलेला आहे रोहित शर्मा. 200 पण कोणी केलं नाही, म्हणजे पहिलं जरी तेंडुलकरने केलं असेल तर 200चे 2-3 वेळेस करणारा व्यक्ती आहे. रमेश बाबू प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील मे 2024 मध्ये झालेल्या तिसऱ्या फेरीत कारकिर्दीत प्रथमच क्लासिकल डावात मॅग्नसन कार्लसनला पराभूत करण्यात यश मिळवले. कोणी? रमेश बाबू प्रज्ञानंदने. दीपा कर्माकर, भारताची आघाडीची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर मे 2024 मध्ये आशियाई वरिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनलेली आहे. भारत जागतिक बॉक्सिंगमध्ये सामील झाला. लक्षात ठेवा, तेवढंच हेडलाईन. मल्टीकल्चरल अँबॅसेडर प्रोग्राम क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्च 2024 मध्ये आपल्या मल्टीकल्चरल अँबॅसेडर प्रोग्रामच्या 54व्या प्रतिनिधीमध्ये पाकिस्तानच्या वसीम अक्रम आणि भारताच्या रवी शास्त्री यांचा समावेश केला. मल्टीकल्चरल अँबॅसेडर प्रोग्राममध्ये कोणाला समावेश केला? ऑस्ट्रेलियानं वसीम अक्रम आणि भारताचा रवी शास्त्री यांना. मनिका बन्ना काय आहेत रे? भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बन्ना ही जागतिक महिला एकेरी क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. सृष्टी खंडागळे, भारताच्या सृष्टी खंडागळेने आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय म्हणून इतिहास रचलेला आहे. डायना पुंडले, चेन्नई येथे झालेल्या MRF इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये सलून प्रकारात राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे. सनराइज हैदराबादचा विक्रम. सनराइज हैदराबादने एप्रिल 2024 रोजी बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL क्रिकेट सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध 287 या IPL सर्वोच्च धावा केला. ठीक आहे, एवढं काही विशेष नाही. फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा, ठीक आहे, एवढं काही असं विशेष नाही. बघा, हे महत्वाचं आहे. चला, हा पॉईंट. देवेंद्र झाझरिया, पॅरालिम्पिकमध्ये 2 सुवर्णपदक जिंकणाऱ्या देवेंद्र झाझरिया यांची मार्च 2024 मध्ये भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी, बघा महत्वाचं, बिनविरोध निवड झाली. हे महत्वाचं म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. 6 चेंडू 6 षटकार कोणी मारलेले बघायला आता. बघा, के नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत आंध्र प्रदेशचा फलंदाज वामशी कृष्णाने रेल्वेविरुद्ध 6 चेंडू 6 षटकार ठोकले. एका षटकात 6 षटकार खेचणारा कृष्णा हा रवी शास्त्री, युवराज सिंह, ऋतुराज गायकवाड यांच्यानंतरचा 4था भारतीय फलंदाज ठरलेला आहे. मिलकर जितेंगे मोहीम. येस बँकेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टीम इंडियासाठी अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन सोबत भागीदारी केली होती. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 कालावधी जानेवारी 2024, ठिकाण जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत भारतीय नेमबाजी 14 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य अशी 26 पदकं जिंकलेली आहेत. आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धा कुठं पार पडली? जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. इटली प्रथमच डेव्हिस चषक विजेता झालेला आहे. इटलीने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव करून 1976 नंतर प्रथमच डेव्हिस चषक कोणी जिंकले? बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेत ना रे, पटकरला. डेव्हिस चषकला पुरुष टेनिस विश्वचषक असंही म्हणतात. बघा, महत्वाचं, खरे पुरुष टेनिसचा विश्वचषक असं देखील म्हणलं जाते. भारतीय कुस्तीपटू रविकुमार दहियाला 2024 ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स स्पर्धेत कांस्यपदक मिळाले आहे. टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेते रविकुमार दहियाने फ्रान्समधील नाईस येथे झालेल्या ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स हेनरी डेक्लेन कुस्ती स्पर्धेत 61 किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक मिळालेलं आहे. महाराष्ट्र क्रीडा दिन कधी आहे? 15 जानेवारी. का? खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आहे. ऑलिम्पिक विजेते पहिले खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी यापुढे महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेली आहे. दीपा मलिक, निक्षय मित्र सदिच्छा दूत. बघा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारताची पहिली महिला पॅरालिम्पिक पदक विजेती दीपा मलिक यांनी नवी दिल्ली येथे निक्षय मित्र सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली गेली आहे. प्रधानमंत्री
टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र एक उपक्रम आहे. निक्षय असं पाहिजे. दीपा मलिक या पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या आहेत. लक्षात ठेवा बरं का. दीपा मलिक आहेत, पद्मश्री विजेत्या आहेत, अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेलरत्न, आता मेजर ध्यानचंद वगैरे केले. ठीक आहे. त्या सध्या भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आहेत. आता कोण आहेत रे? देवेंद्र झाझरिया वगैरे. अर्जेंटिना फिफा विश्वचषक 2022च्या विजेता ठरलेल्या आहेत. बघा, त्या सध्या भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आहेत, नाही होत्या. आता कोण आहेत रे? तर देवेंद्र झाझरिया आहेत. देवेंद्र झाझरियाबद्दल सांगितलंय. त्यांनी एक सुवर्णपदक विजेते देखील आहे पॅरा ॲथलेटिकमध्ये. 2021 मध्ये त्यांनी पॅराऑलिम्पिक रजत पदक देखील मिळालेलं आहे त्यांना. 17 मध्ये खेलरत्न पुरस्कारही त्यांना मिळालाय आणि 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2012 मध्ये पद्मश्री विजेते देखील कार्य देवेंद्र झाझरिया आहेत. त्यांच्याबद्दल माहिती असलं पाहिजे. अर्जेंटिना फिफा विश्वचषक कतार या ठिकाणी पार पडलं. विजेता संघ अर्जेंटिना आहे, उपविजेता संघ फ्रान्स आहे. लिओनेल मेस्सीने अर्जेंटिना संघाचं नेतृत्व केलं होतं. वर्ल्ड ॲथलेटिक्सद्वारे तृतीयपंथी महिलांवर बंदी आणलेलं आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्सद्वारे तृतीयपंथी महिलांवर बंदी आणलेलं आहे. बघू आपण. बघा, पौगंडावस्था पुरुष म्हणून पूर्ण केलेल्या तृतीयपंथी महिलांना महिलांच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यावर बंदी घालण्याची घोषणा वर्ल्ड ॲथलेटिक्स या जागतिक संघटने मार्च 2023 मध्ये केलेली होती. IPS कृष्णप्रकाश गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्हपर्यंत पोहणारे पहिले IPS अधिकारी ठरलेले आहेत. बुडणे प्रतिबंधक जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय पोलीस सेवा अधिकारी कृष्णप्रकाश यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंत पोहोचण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी 2017 मध्ये आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण केली होती. आयर्नमॅन पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय सरकारी कर्मचारी, नागरी सेवक आणि सशस्त्र दल आणि निमलष्करी दलासह गणवेशधारी सेवक अधिकारी ठरले आहेत. महत्वाचं आहे बघा. ओके. कृष्णप्रकाश. सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांना विस्टन ॲलमॅनचे जागतिक पुरस्कार. भारतीय महिला संघाचा कप्तान हरमनप्रीत कौर ही विस्टन क्रिकेटर ऑफ द इयर या यादीमध्ये नाव मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. सूर्यकुमार यादवला लीडिंग T20 क्रिकेटर इन द वर्ल्ड हा किताब मिळाला. लक्षात ठेवा बरं का. PV सिंधूला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत टॉप 25 मध्ये स्थान मिळालं. संपन्न रमेश शेलार पुण्यातील जलतरणपटू संपन्न रमेश शेलार याने श्रीलंकेतील तलाई मन्नार ते तामिळनाडूतील धनुष्यकोडी पर्यंत पाल्क समुद्रधुनी 5 तास 30 मिनिटात पोहून पार केलेली आहे. ही समुद्रधुनी पोहून पार करणारा तो 21 वर्षाचा सर्वात जलद भारतीय ठरला आहे. लक्षात ठेवा का. संपन्न रमेश शेलार पुण्यातला आहे. कमांडर अभिलाष टॉमी गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. भारतीय निवृत्त कमांडर अभिलाष टॉमी यांनी बायनाट या नौकेतून 236 दिवसांचा प्रवास एकट्याने करत एप्रिल 2023 मध्ये गोल्डन ग्लोब रेस पूर्ण केली. ते द्वितीय क्रमांकावर राहिले. ही शर्यत पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या पहिला खलाशी कस्टन न्यू शाफर ही स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. पार्थ साळुंके. साताराच्या पार्थ साळुंकेने आयर्लंड येथील लिम्ब्रिक येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकव्हर प्रकारात 21 वर्षाखालील गटात जागतिक विजेतेपद जिंकलेला आहे. रिकव्हर प्रकारात ही कामगिरी करणारा तो पहिला पुरुष भारतीय तिरंदाज ठरलेला आहे. लक्षात ठेवा. ओके. आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन स्पर्धा 2024 कालावधी सप्टेंबर 2024. ही स्पर्धा भारताने चीनचा पराभव करून जिंकलेली आहे. लक्षात ठेवा का. भारताने जिंकलं म्हणजे लक्षात ठेवायचं. भारताने आजपर्यंत 5 वेळा आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. किती वेळा? 5 वेळा. 2011 पासून आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, मलेशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि चीन सहभाग होतात. बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 ही वार्षिक स्पर्धा आहे. 2024 मध्ये या स्पर्धेचं आयोजन हंगेरीतील बुडापेस्ट येथे करण्यात आलं. भारतीय बुद्धिबळ पुरुष आणि महिला संघांनी ओपन प्रकारातील सुवर्णपदक जिंकलेले आहेत. अनिता रॉय काहीतरी IPS अधिकारी आहेत. अनिता रॉय यांनी कॉमनवेल्थ पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. पहिले IPS अधिकारी बनले ते आपण. राष्ट्रकुल स्पर्धा 2026 युनायटेड किंगडम मधील ग्लास्गो येथे होणार आहेत. वाढत्या खर्चाच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याने यजमानपद स्वीकारण्यापासून माघार घेतल्याचं आता ग्लास्गो येथे राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. भारत A संघाने जिंकली
दुलीप ट्रॉफी, ठीक आहे, काय असं विशेष नाही. पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये भारत आयोजित करणार आहे. हा वर्ल्ड कप दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भरवला जाईल. महिला व पुरुषांनी प्रत्येकी 16 संघ या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होतील. इराणी चषक, मुंबईच्या संघाने तब्बल 27 वर्षांनी हा चषक जिंकलाय. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे मुंबईचे हे 15वे इराणी चषक विजेतेपद ठरले आहे. हॉकी इंडिया लीगच्या लिलावात भारतीय, आता वन लाईनर बघूया आपण. ओके, बघा, हॉकी इंडियाच्या लीगच्या लिलावात भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला सुरमा हॉकी क्लबने 78 लाख रुपयाला खरेदी केलं होतं. कालिकेश सिंग देव यांनी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सलीमा इम्तियाज या आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायर म्हणून नामांकित होणाऱ्या पहिल्या पाकिस्तानी महिला ठरल्या आहेत. मनू भाकर यांची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची सदस्य दूत म्हणून नेमणूक करण्यात आली. राजस्थानची दिव्याकृती सिंग अश्वारोहणासाठी अर्जुन पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला ठरली आहे. आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिप पदक जिंकणारी भवानी देवी पहिली भारतीय ठरली आहे. आयसीसी पुरुषाच्या T20 टीम ऑफ द इयरचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवला निवडण्यात आलं. फ्रान्सच्या स्टेफनी फ्रापार्ट या पुरुषाच्या कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषकात रेफरी ठरणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. PT उषा यांची डिसेंबर 2022 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. लक्षात ठेवा PT उषा यांचं. ICCने 2023 मध्ये कामगिरीनुसार निवडलेल्या वन डे क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड केलेली आहे. संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचे माजी क्रिकेटपटू वालचंद राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकात 50 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू बनण्याचा विक्रम केलेला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एका डावात 7 विकेट्स घेणारा पहिला भारतीय बनून मोहम्मद शमीने क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव कोरलं. न्यूझीलंड विरुद्ध खेळताना भारतीय दुधाचा ब्रँड नंदिनी या आगामी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी स्कॉटलंड आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रायोजक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कोण रे? भारतीय दुधाचा ब्रँड कुठला? नंदिनी. 2027च्या वन डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात येणार आहे. वन डे क्रिकेटचं. मेघना अहलावत यांनी टेबल टेनिस फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्या या संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात उभारण्यात येणार आहे. मुंबई येथील संघाचे माजी कर्णधार अमोल मुजुमदार यांची ऑक्टोबर 2023 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विश्वचषक सामन्यात 2 वेळा 5 विकेट्स घेणारा मोहम्मद शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने जंक फ्राउ उद्योजकमधील प्रसिद्ध आईस पॅलेस येथे मध्ये नीरज चोप्राला फलक लावून सन्मान केला. ठीक आहे, काय एवढं महत्त्वाचं नाही. विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनलेला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये बांगलादेशातील ढाका येथील स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांना सेफ अंडर-19 महिला चॅम्पियनशिपचे संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. जाफ्री इमॅन्युएल हा 18 वर्षीय मुलगा फिफ्थ वर्ल्ड ज्युनियर GP वर्ल्ड चॅम्पियनशिप या बाईक रेसिंग स्पर्धेमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय ठरला. आणि आशियाई पॅरालिम्पिक समितीच्या परिषदेत शीतल देवीला सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू या पुरस्कार मिळाला. मेरिलेबोन क्रिकेट क्लबने श्रीलंकेचा माजी क्रिकेट कर्णधार कुमार संगकाराची MCCच्या जागतिक क्रिकेट समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या 3 देशांमध्ये 2026चा फिफा वर्ल्ड कप होणार आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सिडनी क्रिकेट मैदानाचा गेट्सना ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूंचं नाव देण्यात आले असून सचिनच्या तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसानिमित्त एप्रिल 2023 मध्ये अनावरण केलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी कर्णधार MS धोनी परिधान करत असलेली 7व्या क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहन बोपन्ना हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला. जसप्रीत बुमराह हा कसोटीत सर्वात जलद 150पेक्षा जास्त बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. महाराष्ट्र रणजी संघाचा माजी कर्णधार नौशाद शेख हा महाराष्ट्र प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेच्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेला आहे. काँग्रेसचे विधान परिषद आमदार डॉ. K. गोविंदराज यांची फिबा एशियाच्या अध्यक्षपदी मे 2023 मध्ये निवड झाली. या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे ते पहिले भारतीय आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भागश्री फंडने दुसऱ्या वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी 2023-24 बहुमान पटकावलाय. अभिजित कुंटे यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा 15वा
फिडे ट्रेनर पुरस्कार जाहीर झालेला आहे. भारताचा स्मृती मानधना आणि रिचा घोष या दोनच खेळाडू इंग्लंडमधील दी हॅड्रेड 2024 स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची आयसीसी विश्वचषक 2023चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो 900 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला. लक्षात ठेवा काय महत्त्वाचं आहे. प्रथम निसांका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला. क्रिस्टियानो रोनाल्डो हा 5 विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू बनलेला आहे. भारतीय नेमबाज योगेश सिंगने जकार्ता येथे झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषाच्या 25 मीटर मानक पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिद आफ्रिदी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे. भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन ही नोव्हेंबर 2023 रोजी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट 21,000 फूट उंचीवरून हेलिकॉप्टरमधून उडी मारून स्काय डायव्हर करणारी पहिली भारतीय महिला ठरली. जसिंदा कल्याणने देशाची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर म्हणून आपले नाव कोरले आहे. लडाखची पॅकॉंग लेक मॅरेथॉन ही जगातील सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. कबड्डीला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पहिली जागतिक महिला कबड्डी लीग स्पर्धेत 2024 मध्ये हरियाणामध्ये होणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये मेरी इव्स हिला बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लिओनेल मेस्सी निवृत्त होताच त्याची 100 नंबरची जर्सी राष्ट्रीय फुटबॉल संघातून निवृत्त होणार आहे. रमेश बाबू प्रधान हे जानेवारी 2024 मध्ये टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या 4थ्या फेरीत जागतिक विजेतेपद डिंक लिरेनला पराभूत केलेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील चला आता आपण यातले प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023चं उद्घाटन केलेलं आहे. बघा आता खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023चे उद्घाटन केलेलं आहे. कोणी केले रे? श्री अनुराग सिंग ठाकूर असेही प्रश्न विचारतात बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेली सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकलेली आहे? कोणी जिंकली रे? मॅक्स वर्स्पेन त्यांनी जिंकली, बरोबर. मॅक्स वर्स्पेन. आणि 23 मध्ये पण. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आता इथं चुकून आला असेल प्रश्न हा. ओके, अरे संगीत क्षेत्राशी. विस्टेनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडलेले आहे? कोणाला निवडलेले सांगा? रवींद्र जडेजा याला हे केलेलं आहे. 21व्या ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे? सांगा बरं. राफेल नदाल. 16वी जागतिक युवा तिरंदाज स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? 22चा प्रश्न आहे बघा. 22ला विचारलाय तो, 21चा प्रश्न आहे. कोणत्या देशामध्ये पार पडली सांगा रे? पोलंड देशामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा. टोकियो 2020 प्रत्यक्षात ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? कोण आहे रे? अवनी लेकरा आहे. इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? इमा कोणत्या देशाची आहे रे? ऑस्ट्रेलियाची. 2023 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अबाती तिरुपती रायडू कोणत्या राज्याचा आहे? कोण सांगते? आंध्र प्रदेश. दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मी विचारलं ना तुम्हाला, असे साधे विचारतात, जास्त काय असे डीप विचारणार नाहीत. ओके, क्रिकेट संबंधित आहे. फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक 2022 बाबत अयोग्य कथन ओळखा. कोणता रे अयोग्य? फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक 2022चा आयोजक भारत होता, बरोबर आहे. फिफा अंडर 19 17 महिला जागतिक चषक दर 3 वर्षांना आहे, चुकीचं आहे, आयोजित करण्यात येते. ओके, फेडरेशन इंटरनॅशनल म्हणजे हे 2 नंबरचं चूक आहे. ओके, पुढीलपैकी कोणत्या गोलंदाजाच्या एका षटकात ऋतुराज गायकवाडने नोव्हेंबर 2022 मध्ये 7 षटकार मारले? एका षटकात 7 षटकार मारले. बघा रे बाबा, कोणतरी शिवा सिंग. कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? कतारमधील फिफा वर्ल्ड कप मध्ये जगदीप धनखड. 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023 मध्ये जेथे आयोजित करण्यात आल्या आहेत, कुठे आयोजित केल्या रे सांगा? कोण सांगते? बुडापेस्ट. अंशू मलिक यांनी स्त्रियांच्या 1.5 किलो वजनी गटात ओस्ले नॉर्वे येथे ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या 2021 जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. कोण रे? 57 किलो वजनी गटामध्ये.
पॅरिसमधील फ्रेंच ओपन बॅडमिंटन 2022च्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी कुणी जिंकलेली आहे? कुणी जिंकली? चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. म्हणजे जेव्हा भारतीय असतो ना त्यावेळेस मात्र जनरली विचारतात. जसं आता तुम्हाला बोपन्ना यांच्यावर सांगितलं किंवा त्यांच्यावर विचारू शकतात, मग ते माहिती असणं आपलं गरजेचं आहे. कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूंनी आशियाई चेस चॅम्पियनशिप मध्ये अनुक्रमे खुल्या आणि महिलांचे विजेतेपद जिंकलेले आहेत? कोण जिंकले रे सांगा? आर प्रज्ञानंद आणि PV नंदिदा. त्यानंतर कोणते राज्य नॉर्थ ईस्ट ऑलिम्पिक गेम्स 2022 एकूणच टीम चॅम्पियन म्हणून उदयास आले होते? कोणते रे सांगा? मणिपूर. त्यानंतर आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2017 जिंकण्यासाठी भारतीय महिला संघाने कोणत्या देशाच्या संघाचा अंतिम फेरीत पराभव केलेला आहे? कोणता केला रे? दक्षिण कोरिया. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत फेब्रुवारी 2018 मध्ये प्योंगचांग येथे भरवण्यात आलेल्या 23व्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये चेफ डे मिशन म्हणून पुढीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? कोणाची? हरजिंदर सिंग. जेव्हा भारतीय असतो त्यावेळेस विचारतातच. ओके. 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक खालीलपैकी कोणी जिंकलेले आहे? कोण जिंकलेले आहे रे? मीराबाई चानू. त्यानंतर कबड्डीची सर्वोच्च प्रशासकीय संस्था कोणती आहे? कोण सांगतं रे? आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ. नॉर्मल आहे. चला. त्यानंतर भारतातील पहिले ऑनलाईन गेमिंग सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थापन केले जाणार आहे? कोणत्या रे? मेघालयमध्ये. आर प्रज्ञानंद संदर्भातील चुकीचे विधान कोणते? सांगा बरं कोणतं चुकीचं आहे? नॉर्वेजियन जेम्स मास्टरला पराभूत करणारा विश्वनाथ आनंद व PV हरिकृष्ण यांच्यानंतरचा तो तिसरा भारतीय आहे. बरोबर आहे. त्यानंतर विश्वजेता मॅक्सन कार्लसनला 4 महिन्याच्या अवकाशात त्याने 2 वेळा पराभूत केलेला आहे. 2022च्या चेसबल मास्टर्स स्पर्धेचा तो विजेता आहे. चुकीचा आहे. वेस्ट ब्रिज आनंद चेस अकॅडमीशी तो संलग्न आहे. बरोबर आहे. पण करे 3 नंबर 2022चा चेसेबल मास्टर्स स्पर्धेचा तो विजेता आहे. चुकीचा आहे. राफेल नदालच्या नावावर सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा विक्रम नोंदवण्यात आला 2021 मध्ये. जानेवारी 2022 पर्यंत किती येते त्यांच्या नावावर? 21 होते. ओके, 21. अशा प्रकारे बघा मित्रांनो, आपण आपला क्रीडा जे काही घडामोडी आहेत, क्रीडा घडामोडी पार्ट 1 अत्यंत महत्वाचा आहे. पार्ट 2 मध्ये एवढ्या जास्त महत्वाच्या घडामोडी नाहीत, पण तरी देखील तुम्हाला हे दोन्ही पार्ट बघितलात तर क्रीडा घडामोडी आणि याच्यामध्ये जास्त व्यक्तिविशेषवर जास्त प्रश्न येऊ शकतात. म्हणजे व्यक्तिविशेषवर जास्त प्रश्न येतील. म्हणजे यावर्षीचं क्रीडा घडामोडीमध्ये जास्त भर कशावर असतील रे? तर भारताने एखादा कुठला गेम जिंकला असेल, जसं की T20 वर्ल्ड कप असेल किंवा मग ऑलिम्पिक असेल किंवा पॅराऑलिम्पिक असेल, याच्या रिलेटेड प्रश्न विचारू शकतात. लक्षात एवढं व्यवस्थित करा. याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. धन्यवाद मित्रांनो. ओके. आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.